जय शिवराय। आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना जो सिव्हिल जो हॉस्पिटल आहे सातारा जिल्ह्यात किंवा महाराष्ट्राचं नावलौकिक व्हायला पाहिजे होता, क्रांतिसिंह नाना पाटलांचं नाव दिलं त्या हॉस्पिटलला, पण आज ते एवढं बदनाम झालेलं आहे की खाबुगिरी असेल किंवा बाळदागावला असेल किंवा बॉडीचा विषय असेल, तत्कालीन डॉक्टर युवराज करपे जे जिल्हा शल्यचिकित्सक होते त्यांचं निलंबनही झालं। याच्यामध्ये 4 दिवसापूर्वी तिथले सहाय्यक अधीक्षक जोशी होते, ते वैद्यकीय बिलामध्ये त्यांचे फेरफार करून बिलं मंजूर करण्यासाठी लाच घेत होते। 30,000ची लाच घेताना ते पकडले गेले। तर अशा ह्या सिव्हिलच्या गारानं आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना मांडण्यात आलेलं होतं याच्यामध्ये की सिव्हिल हॉस्पिटलवरती कुणाचा अंकुश राहिलाय का नाही, म्हणजे जो सिव्हिल सर्जनचा एक शिपाई होता 50,000 घेताना एक मागच्या दीड महिन्यात तो सापडला। त्याच्यानंतर सिव्हिल सर्जनवरती कारवाई झाली। त्या दरम्यान आता परत तो तिथला सहाय्यक अधीक्षक 30,000 रुपये घेताना लाच घेतलाय। म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल आरोग्य विभाग हा वाऱ्यावरती आहे का? एवढ्या मोठ्या घटना घडून आरोग्य मंत्री साताराच्या सिव्हिलवरती लक्ष देणार आहेत का? माननीय पालकमंत्री आपले जे तत्पर पालकमंत्री किंवा कार्यक्षम पालकमंत्री म्हणतो शंभूराज देसाई साहेब, ते ह्या सिव्हिलवरती लक्ष देणार आहेत का नाही याच्यामध्ये? आज त्यांच्या खाबुगीला कुठली आले सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या मुंडक्यावरती पाय देऊन पैसे वसूल जबरदस्तीने वसूल करत होते। असला हा जोशी आणि युवराज करपे जे डॉक्टर युवराज करपे आहेत, जे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक होते, त्यांच्या कार्यकालाची पूर्णपणे चौकशी व्हावी। बिले नामंजूर कशी होतात, एक उदाहरण तुम्हाला सांगतो याच्यामध्ये आम्ही की एकाला नोटीस काढलं, त्याच्यामध्ये तिने 3 गोष्टी मांडल्या होत्या की सदर आजार या यादीमध्ये निरीक्षण नाहीये, म्हणजे सदर आजार तुम्ही ह्यात बसतच नाहीये, सदर आजार तात्काळ स्वरूपाचा नाहीये, सगळ्यात महत्वाचं सदर देयक या कार्यालयास फेर सादर करू नये अशा सक्त सूचनांचं एक नोटीस काढलं। हे नोटीस गेल्यानंतर तिथला जो संबंधित जो होता तो तिथे भेटला त्यांनी त्यांच्या 10% त्यांनी त्याचे पैसे पेड केले की लगेच त्याचं बिल मंजुरी झालं। असं ह्याची तक्रार आम्ही एक आरटीआय सुद्धा टाकलेला आहे, जी तक्रार आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना पुढे दिली होती। महसूलमधले जिल्हाधिकाऱ्याचे महसूल कर्मचारी जे आहेत त्यांचाही गारानं ते आपल्या जिल्हाधिकारी साहेबांना मांडलेलं होतं। अशा ह्या खाबुगिरीला त्यांनी आळा बसवावा कलेक्टर साहेबांनी, आणि डॉक्टर युवराज करपे जे सीएस होते त्यांच्या कार्यकालामध्ये की आतापर्यंत आपल्या की त्याच्या सगळ्याची चौकशी व्हावी व त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा, कारण की हाच फक्त लाखो करोड रुपयाचा आहे याच्यामध्ये। आणि ह्या ज्या शासकीय कर्मचारी अधिकाऱ्याला जे वेटी जातात अशा अधिकाऱ्यांवरती चाप बसला पाहिजे, त्यासाठी कारवाई महत्वाची आहे, कायदेशीर कारवाई याच्यामध्ये। आणि इथून पुढच्या काळामध्ये मी माननीय पालकमंत्री व आरोग्य मंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही ह्या सिव्हिलला दत्तक घ्या, सिव्हिलवरती लक्ष द्या, एक सक्षम अधिकारी सिव्हिल सर्जन म्हणून इथं बसवा, नाहीतर सिव्हिलचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाहीये। जर यांच्यावरती कारवाई नाही झाली तर रक्षक पतीन रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, एवढं सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।